राज्यात जाणीवपूर्वक मराठा ओबीसी वाद लावण्यासाठी मराठा समाजाला वेगळा न्याय आणि ओबीसीना वेगळा न्याय. खरं तर राज्य सरकारने पुढाकार घेऊन ओबीसी आणि मराठ्यांना म्हणजे वेगळं ताट ठेवून आणि दोघांनाही सारखा न्याय दिला तर हे राज्यातला वाद कमी होऊ शकतो. परंतु मला असं वाटतं की राज्य सरकारच जाणीवपूर्वक मराठा ओबीसी वाद लावतंय की काय. कारण मराठा समाजाच्या आंदोलकांनी जे मागायचं आणि राज्य सरकारने द्यायचं, खरं तर राज्य सरकार त्यांनी मागणी करायची वाट पाहतंय. कारण की तो 5वी नापास जरांगी उपोषणाला बसण्याच्या अगोदर जर राज्य सरकारचे मंत्रिमंडळातील प्रतिनिधी तिथे 1 तासात जाऊन बसतात, म्हणजे राज्य सरकारच उत्साही आहे, उतावीळ आहे किंवा जरांगीने काहीतरी मागायचं आणि आपण द्यायचं. आणि ओबीसी आमचा डीएनए म्हणायचं फक्त निवडणूक आले की, आणि त्या ओबीसीचा केसानी गळा कापायचं. म्हणजे आता हे ओबीसीनच विचार करण्याची परिस्थिती निर्माण झाली. कारण की ओबीसी आमचा डीएनए म्हटल्याच्या नंतर ओबीसीने ह्या लोकांना भरभरून मतं दिली, यांना राजसत्तेवर नेऊन बसवलं. आणि राजसत्तेवर नेऊन बसवल्याच्या नंतर यांनी सर्रास ओबीसीचा केसानी गळा कापण्याचं काम सुरू केलंय. ओबीसी महामंडळांना दमडी नाही, ओबीसीच्या शिष्यवृत्तीला पैसे नाहीत, ओबीसी महाज्योतीला पैसे नाहीत, आणि राज्यामध्ये मराठा समाजाच्या अण्णासाहेब पाटील विकास महामंडळाच्या माध्यमातून त्यांना 30-30 लाख रुपये बिनव्याजी कर्ज मिळतंय. मग ओबीसीच्या तरुणांना उद्योगासाठी का मिळत नाही? मराठा तरुणांना उद्योग करण्यासाठी 30-30 लाख रुपये मिळत आहे. मग ओबीसीच्या तरुणांना म्हणजे ते माणसं नाहीत का? म्हणजे जाणीवपूर्वक राज्य सरकारच भेदभाव करून राज्यात दरी निर्माण करताय. कुठतरी बहुजनातील मराठा ओबीसी वाद लावायचा आणि आपली पोळी, राजकीय पोळी, आपली खुर्ची सत्ता टिकवण्यासाठी चाललेला खटाटोपी, बाकी काही नाही. आणि हे येणाऱ्या काळात राज्य सरकारला, केंद्र सरकारला महागात पडेल. कारण की तुम्ही जर दरी निर्माण करताल आणि तुम्ही प्रत्येकाला जात पाहून जर तुम्ही न्याय देण्याचं काम करत असाल, तर लोक सुद्धा येणाऱ्या काळात जात पाहून मतदान करतील, जात पाहून निवडून देण्याचं काम करतील. आणि येणाऱ्या काळात ते पाहायला मिळेल. कारण की ओबीसींना फसवलंय. येणाऱ्या काळात ओबीसी सुद्धा ज्यांनी आम्हाला फसवले त्यांना फसवल्याशिवाय शांत बसणार नाही. आज आम्ही गावगाड्यामध्ये ओबीसी जातनिहाय जनगणनेसाठी फिरतोय. ओबीसीचा कॉलम जातनिहाय जनगणनेचा आम्हाला घेऊ म्हटले होते. केंद्र सरकारने सांगितलं होतं की आम्ही जनगणना करणार, परंतु त्याच्यामध्ये जनगणनेमध्ये जातीचा कॉलम नसल्यामुळं ओबीसींना कुठेतरी तिथं सुद्धा फसवल्या गेलंय. आणि त्याची जनजागृती म्हणून आम्ही ओबीसी जातनिहाय जनगणना, एल्गार सभा, राज्यभरात 100 सभाचं घोषणा केली. त्यापैकी 22 सभा आमच्या झाल्यात. आम्ही ओबीसीनं जाग करण्याचं काम करतो. आणि येणाऱ्या काळात ज्यावेळी ओबीसी जागा होईल त्यावेळेस या राज्य सरकारला कुठंतरी कुठं पळावं हे कळणार नाही. आणि त्यावेळी पूर्ण वेळ निघून गेली असेल, परंतु राज्य सरकारने आताच वेळी सावध व्हावं. ज्याप्रमाणे मराठा समाजाला तुम्ही सवलती देता, ज्याप्रमाणे मराठा समाजाची लाड करताय, त्याचप्रमाणे ओबीसी आमचा डीएनए मानणाऱ्या नेत्यांनी ओबीसीचा सुद्धा विचार करावा आणि ओबीसीच्या गोरगरीब लेकरांना न्याय देण्याचं काम करावं. अमोल कोल्हे यांची महात्मा फुलेंची सिरियल टीआरपीच्या कारणामुळे बंद करण्यात आली आहे. टीआरपीच्या कारणास्तव म्हणता येणार नाही. जाणीवपूर्वक कुठतरी जे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले, क्रांतीज्योती माता सावित्रीमाई फुले यांना ज्या लोकांनी, त्या विचारसरणीच्या लोकांनी त्या काळी त्रास दिला, त्या विचारसरणीचे लोक आज सुद्धा आहेत ना. म्हणजे महात्मा फुलेंचे, सावित्रीमाईंचे विचार लोकांमध्ये गेले नाही पाहिजे, त्यासाठी ती मालिका बंद करण्यासाठी कुणाचं तरी प्रेशर असलं पाहिजे. कारण की त्याच्यापेक्षा अतिशय कमी टीआरपी असणाऱ्या मालिका सुरू आहेत. परंतु महात्मा ज्योतिराव फुले आणि माता सावित्रीमाई फुलेंचं कार्य असणारी मालिका जाणीवपूर्वक टीआरपी असताना जर बंद करत असतील, याचा आपण निषेध केला पाहिजे. ते स्टार प्रवाह वाहिनीचा निषेध केला पाहिजे. आणि राज्यातील बहुजन समाजाला, ओबीसी समाजाला मी या तुमच्या माध्यमातून सांगतोय, स्टार प्रवाह वाहिनी आपण बायकॉट केली पाहिजे. तिला बघणं बंद केलं पाहिजे. तिच्या कुठल्याही मालिका आपण बघितल्या नाही पाहिजे. परंतु खरं तर आपण कौतुक खासदार अमोलदादा कोल्हे यांचं केलं पाहिजे. स्टार प्रवाह वाहिनीने जरी मालिका बंद केली असेल, परंतु खासदार अमोलदादा कोल्हे यांनी युट्यूबच्या माध्यमातून ती शूटिंग सुरू आहे आणि युट्यूबच्या माध्यमातून ते लोकांना, बहुजनांना दाखवण्याचं त्यांचं कार्य आणि मोठे मन. खरं तर राज्यातील समाजाने त्यांचा कुठतरी सन्मान केला पाहिजे, त्यांचं कौतुक केलं पाहिजे. आणि ती मालिका जास्तीत जास्त लोकांनी पाहून त्या मालिकेला टीआरपी देण्याचं, त्या युट्यूब चॅनलला टीआरपी देण्याचं काम केलं पाहिजे.